हनुमान जयंती 2025 संपूर्ण पूजाविधी माहिती. सर्व काही फक्त मराठीमध्ये आपल्या मातृभाषेत. हनुमान जयंती 2025 कधी आहे, ती कशी साजरी करावी, कोणत्या वारी आहेत, नेमकी कोणत्या तारखेला आहे, आपण हनुमान जयंती कशी साजरी करू शकतो याची संपूर्ण विधिवत माहिती या व्हिडिओमध्ये आहे. आपल्यासमोर आता हनुमान चालीसा दिसत आहे. हे हनुमान चालीसा खूपच फायदेशीर असते. आता नमस्कार, मराठी कट्टा या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं खूप स्वागत करते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. खाली हनुमान जयंतीच्या संपूर्ण पूजाविधीची, पाळायच्या नियमांची व मुहूर्ताची माहिती मराठीमध्ये दिलेली आहे. हनुमान जयंती 2025 माहिती. तारीख शुक्रवार 11 एप्रिल 2025. यावर्षी हनुमान जयंती 11 एप्रिल रोजी आहे. पर्वकाल हनुमान जयंती चैत महिन्याच्या पौर्णिमेस साजरी केली जाते. मुहूर्त पौर्णिमा तिथी. हनुमान जयंती पौर्णिमा तिथीला 10 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:44 पासून सुरू होत आहे, तर पौर्णिमा तिथीला समाप्तीही होणार आहे 11 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:35 पूजा मुहूर्त सकाळी 6 ते दुपारी 12 या दरम्यान शुभ मुहूर्त आहे. या दरम्यान तुम्ही हनुमान जयंतीची पूजा करू शकता. हा मुहूर्त शुभ मुहूर्त आहे सकाळी 6 ते 12. हनुमान जयंतीची पूजा विधी. हनुमान जयंतीची पूजा विधी काय आहे हे आपण आता जाणून घेऊयात. सर्व स्नान व संकल्प. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा. पूजेपूर्वी संकल्प घ्या. मी श्री हनुमान जयंती निमित्त हनुमंताची पूजा करीत आहे. कृपया तुमची कृपादृष्टी माझ्यावर कायम ठेवावी. हा संकल्प पूजेपूर्वी तुम्ही घ्या. नंबर 2. पूजास्थान तयार करणे. पूजा ज्या ठिकाणी करणार आहात तेथील जागी लाल किंवा पिवळा कपडा अंथरा. लाल किंवा पिवळा कपडा हा शुभ मानला जातो. त्यावर श्री हनुमानाची मूर्ती किंवा चित्र स्थापन करावे. तुमच्या सोयीनुसार जर हनुमानाची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा तुम्ही त्यांचे चित्र म्हणजेच फोटो फ्रेमही स्थापन करू शकता. नंबर 3. पूजा सामग्री. पूजा सामग्रीत लागणाऱ्या वस्तू खालीलप्रमाणे आहेत. पूजा सामग्रीत आपल्याला लाल रंगाची फुले, तुळशी, अक्षदा, कुंकू, हळद, धूप, दीप, गंध, नैवेद्य जसे की केळ, गूळ, बेसनचे लाडू, वडापाव इत्यादी हनुमानाला प्रिय अन्न तुम्ही वापरू शकता. लाल चोळी, नारळ, शेंदूर, जनेऊ. पूजा प्रक्रिया. आता आपण पाहूयात नेमकी पूजा करायची कशी. प्रथम गणपतीचे आवाहन करावे. प्रत्येक पूजेच्या सुरुवातीला आपण गणपतीचे आवाहन करतो. त्यानंतर हनुमान चालीसा, सुंदरकांड, बजरंग बाण, मारुती स्तोत्र यांचे पठण करावे. हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर व तेल अर्पण करावे. शक्य असेल तर हे काम नक्की करा. नैवेद्य अर्पण करावा व आरती म्हणावी. आरती के जे हनुमान लला की. शेवटी कळसावर जल अर्पण करून प्रसाद वाटावा. प्रसाद वाटल्याने आपल्याला पूजेचे पूर्ण पुण्य मिळते. यानंतर या दिवशी काही नियम पाळणे गरजेचे असते. तर आता पाहूयात हनुमान जयंतीला आपण कोणते नियम पाळायला हवेत, ज्याने हनुमान जयंतीचे फळ, उपवासाचे फळ, पूजेचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल. नंबर 1. उपवास ठेवावा. सकाळपासून सूर्यास्तापर्यंत फळाहार किंवा एक वेळ भोजन करावे. अशा प्रकारे हनुमान जयंतीचा उपवास करावा. ब्रह्मचर्य पाळणे. विशेषतः एक दिवस अगोदरपासूनच हनुमान जयंतीचे ब्रह्मतत्व पाळायला हवे. राग, द्वेष, निंदा यांच्यापासून दूर राहावे. कोणाचाही रागराग करू नये, कोणाची निंदा करू नये. नखे, केस कापणे टाळावे. श्रीराम आणि हनुमान यांचे नामस्मरण करा. गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्रदान करा. अन्नदान केलेले कधीही चांगले. तुम्ही कुठलीही पूजा वगैरे नसली तरीही अन्नदान करत जा, कारण अन्नदान करणे हे सगळ्यात चांगले मानले जाते. अन्नाचे दान हे खूप चांगले असते. यामुळे तुम्हाला खूप